गुड आफ्टरनून मित्रांनो. आज इव्हन संडे दुपारी 2 वाजता उठलो आम्ही. माझी बायको इकडे ब्रश करत आहे. 2 वाजता दुपारचे. मग त्याच्यावर आता काय म्हणते, नाश्ता बनवायचा आहे. नाश्ता बनवण्याचे आम्हाला काय म्हणते, जेवण बी बनवायचं आहे. 2 क्रेविंग गेल्या नाश्त्यामध्ये. नाही सॉरी, जेवणामध्ये. नाश्त्यामध्ये बायको म्हणते आज खाऊन मूग, तर ते बी माझ्या हातच्या. तर मूग बनवायचं आहे, जो आपल्या रस्त्यावर भेटते तसा टाईपचा काहीतरी मूग बनवून पाहायचं आहे. रस्त्यावर भेटते म्हणजे स्ट्रीट फूडवाला, ठीक आहे. तसाला मूग बनवायचं आहे. आणि मग त्याच्या बाद काल टमाटर थोडेसे सस्ते होते ना, आम्ही थोडेसे टमाटर आणून टाकले जास्त. तर मी म्हणलो हिवाळा लागलाच आहे, हिवाळा लागला आहे, तर म्हणलो आज बनवून झालेले टमाटरच्या आरण जो की हिवाळ्यामध्ये मस्त लागते, आणि तो बी नुसत्या भातासोबत. तर आता ट्राय करून पाहू ना. आता बनवतो आता दोन्ही डिशेस बनवून पाहिजे. आता पाहून कोणती बेस्ट बनते. ते तर माहिती आहे दोन्ही बेस्ट एक बनणार आहेत, पण ते तर बायको कोण रिव्ह्यू घेऊन का तिला कोणता बेस्ट वाटला म्हणून. ठीक आहे, तर चला बनवतो आजच्या दोन्ही वस्तू. मित्रांनो आता ऑलरेडी आम्हाला बहुत लेट झाला होता, तर आम्ही केले आजचे दोन्ही प्लॅन कॅन्सल. ना स्प्राऊट ना नाश्तामध्ये काय म्हणते, आम्ही नाश्त्याने स्प्राऊट बनवणार होतो आणि टमाटरवाला आम्ही आरंभ बनवणार होतो. पण दोन्ही ओव्हरऑल आम्ही केली कॅन्सल, कारण की स्प्राऊट पाहिल्यावर मला माहीत नाही, एक वेगळी फिलिंग आली. मला स्प्राऊटची भाजी ना, लच्छा पराठा मस्त मजा येईल. आता ते स्प्राऊटवाली म्हणजे आपल्याला एक मुंगाची मस्त भाजी रस्सेवाली, तेच म्हणजे जे आपल्याला पोह्या घियासोबत भेटते तसा टाईपच्याच, म्हणजे मुंगचा रस्सा बनवतो ना आम्ही. त्याच्यासोबत मस्त लच्छा पराठा बनवत आहे इकडे, मोठावाला लच्छा पराठा. तर लच्छा पराठा वगैरे रेडी होते, तिथोरी आपले स्प्राउट्स बी होऊन राहिले रेडी. बिलकुल स्लो फ्लेमवर, त्याला 1 तास लागेल तरी चालेल, पण टेस्टी बनले पाहिजे म्हणून. ठीक आहे, तर आता बहुत वाट पावायची आहे तिथवरी. मग का करू विचार चालू आहे. मग असं करतो आता पटकन शॉपिंग पाहून टाकतो मित्राची टाईमपासमध्ये. चला, तर आमच्या मस्त रेडी आहे आजच्या उसळ, स्प्राऊट उसळ. हा झाला आपला फायनल रेडी. हा मस्त दिसत आहे. आता खावायला पाहिजे, मजा येणार आहे. चला मग याला आता पटकन पॅक करतो, रेडी करतो याला आता. यालाच आहे बनवायचं. मी आपल्या बायकोसाठी बोलवलं मिंत्रावरून 30 मिनिटामध्ये डिलेवरी. इथं अहमदाबादमध्ये अवेलेबल आहे. आता आपल्या नागपूरमध्ये बी शाळेत अवेलेबल आहे, मी कधी बोलवलंच नाही, पण आहे शाळेत तिथं बी. पण इथं भेटते आपल्याला 30 मिनिटामध्ये बिलकुल आणून भेटते. तर आता काही नाही, काल जसं म्हटलं होतं का थंडी लागून राहिली, माझ्या बायको म्हणे माझा स्वेटर नाही आहे, तुम्ही घाला नको घाला, पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर मग तिच्यासाठी स्वेटर घेऊन दिलो आहे. बिलकुल 30 मिनिटात आधी, काही टेन्शन नाही, बिलकुल आपल्या घरी. स्विगी, इंस्टामार्ट म्हणा, कायच्या म्हणा, त्याच्या सगळा कॉपी. ठीक आहे, तर घुमून फिरून आम्ही ना हे बोलवली काही 780 रुपयाच्या जवळपास, म्हणजे होती 600 रुपयाची. पण त्याची आपण कॅशबॅक लावून टाकला, नवीन अकाउंट बनवून पहिल्या युजरच्या वगैरे नाही का, तर तो भेटून गेला आपल्याला. तर 120 रुपयाची कॅशबॅक लागला. बाकी मग बायकोच्या साईजची बोलवलो मी ना, यस साईज आहे. आता माहीत नाही, घालून पाहिजे होते नाही होत. बाकी मटेरियल चांगला वाटून राहिला. अंदरून आहे. ठीक आहे, गरम आहे मस्त. आता घालल्यावर समजेल आता कशी दिसते. तर चला आता बायकोला म्हणतो घालून पाय, म्हणतो पटकन. चला घालून पाय पटकन. ओके, तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत इंदाले. आता बायकोची स्वेटर घेतली टेस्टिंगसाठी. आपण ॲक्च्युली त्याच्यासाठी नाही चालत, आम्ही चाललो ना, आम्ही बनवत आहोत भेल का चिवडा. तर आम्ही बनवतो आहोत चिवडा. तर चिवड्यासाठी सेव घेवायचं. बेसिकली सेव घरी बी बनवू शकत होतो, पण मला घरी बहुत झंझट आहे. कधी एकदम परफेक्ट बनते नाही बनत, त्यापेक्षा बाहेरून. कारण की आता गुजरात आहे तर ऑलमोस्ट मला माहीत आहे इथं कसं त्या वस्तू बहुत काही कॉमन आहे. तर आम्ही ते वस्तू घेवायला चालतो जिथं ऑलरेडी भेटते. म्हणजे सेव घेऊ ऑलरेडी रेडीमेड बहुत चांगली भेटते. इथं जाऊन पाहिजे दुकानात काका चांगली सेव भेटते त्या भाऊ, आणि ते टाकून आम्ही आपल्या चिवड्या. चला आता निघतो. तर आम्ही इथं आलो त्या शिव मार्टमध्ये. इथं बहुत सारा म्हणजे आपले खाद्यपदार्थ भेटते. ह्या खाद्यपदार्थामध्ये आम्ही ना घेतले काही वस्तू, बहुत सारे. हे काही वटाणे, काही सेव. हा इथं मग घरी गेल्यावर दाखव तुम्हाला. सेव आहे, ते आईस्क्रीमचे कोन वगैरे आहेत. मात्र 175 रुपयामध्ये आमचा बिल होऊन गेला. चला आता निघतो समोर. चल चप्पल ले दे मेरे को. तेरे मन को भाया तूने कुत्ता काट के खाया, तो चल ना चप्पल लेके देना मुझे. मला माझ्या स्वेटर नाही घेतलं असतं, ते नाही घेतली असते.
ठीक से टिंग टिंग. तर बघा मित्रांनो, हा आलाय आता कार्तिक डीमार्ट मध्ये. झाडाला आता ठोकत आहे. मर्डर कर दिया झाड़ की. तेरा रिव्यू क्या है बता. उसको ठोकने के बाद क्या लग रहा है तुझे, बता. काल काय नाही, कंपनीनं झाडं लावले होते म्हणते. झाडं लावायला गेली होती, सगळ्याले झाडं लावायला बोलवला होता, पण मी नाही गेलो होतो ते झाडं गेलं लावायला. तर म्हणलो त्याने लावलं, मी एक दोन तोडू शकतो. आता हा सेव पाणी घेतला, हा टाकतो याच्यात. सेव पाणी टाकतो याच्यात. आता काढतो आपला मुकुट. आता येतो डीमार्टच्या अंदर. काल जे बायकोसाठी चप्पल पाहिलं होतं नाही का, ते आज घेऊनच घेतो. आता मारू दे बाई. मग आम्ही आता आलो पण डीमार्टवरून आम्ही घेतलं लागेल सामान. हे आपला रस्ता, हे आपला मॅडमसाठी चप्पल. काल जे पाहून गेलो होतो, 3 पाहिल्या होत्या, 3पैकी एक आम्ही फायनल केलीच, म्हणजे केलीच. तर घेवायची लागली आता नाही नाही. अजून आम्ही थोडंसं सामान बी घेतलं. हां, असं सामान घेऊन जातो. बोट थंड लागत आहे. मी पटकन जातो, गाडीकडे जाऊन ठेवतो आणि पटकन घरी निघतो. आता पा काहीतरी म्हणत आहे बाबा, ते मला काहीतरी रागत आहे. म्हणते दुसऱ्या पोरीला घेऊन देतो खायला, म्हणते मला घेऊन दिला तर खायला. म्हणते मी काही म्हणलं तुला, म्हणलं एका बायकोवर, म्हणलं आपल्या एका नाही सॉरी आपल्या बायकोवर 1000 रुपये म्हणलो खर्च केलो म्हणजे एका दिवसात. काही खराब गोष्ट बोललं, सत्य घटनावर आता तिथे. ते म्हणजे दुसऱ्या पोरीवर कधी तर केले असेल, म्हणून केलो असेल, पण एवढा बी नाही केलो म्हणलो. सांगा आता आहे म्हणा, मी ना बहुत पोरी मुलं बहुत पोरी हे केलं म्हणा, बहुत पोरी बहुत काही घेऊन बी दिलो. जाऊ दे आता काय म्हणून. आता ज्याला ऑन कॅमेरा म्हणलो, आता माझी बायको मला करते घरी पिटाई आता. ठीक आहे, आता यासाठी पहिले मला पोचा लागेल जल्दी घरी. त्याला आता मी घरी पोचतो आता. आता मी घरी आल्यावर मला एक काम भेटलं आहे. मला सजामध्ये म्हणतो, सांगू का, चिवडा बनवायचा आहे म्हणते बायको. म्हणते तुम्हाला म्हणलीस का नाही आता चिवडा बनवायचा. तेव्हा कधी रिॲक्ट करून राहिली. नाही केलं रिॲक्ट बाप्पा. असे म्हणलं तुम्ही बनवू लागाल तर चांगला होईल, टेस्ट होईल असं. अच्छा ठीक आहे, चला आता मावाला मॅजिक टाकायला लागेल. पर कभी तुम्हारे भाई ने कभी घमंड नहीं किया. ठीक है, तुम्हारे भाई ने कभी घमंड नहीं किया. बनाने में मैं मदद करूँगा. तो चला आता आम्ही बनवतो काहीतरी वेगळावाला चिवडा. घरी आल्यावर आम्ही बनवला चिवडा. आम्ही ना इथं तेल मसाले गिसाल टाकले, इथे टाकला सगळं काही. आता एक फायनल वस्तू बाकी आहे, जी आधी आम्ही मला घेऊन आला ते मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही ना तिथून दुकानातून घेऊन आलो. तर आम्ही ना सगळ्यात पहिले आणला मिठाई पुडा, टाटा नमक. दुसरे आणले हे चणे नाही वाटाणे. ठीक आहे, मग हा आम्ही ना आणला ही आईस्क्रीमची कोन. मग तेव्हाच आम्ही ना आणला हा आपल्या याचं पाकिट. का म्हणते त्याले नाव नाही माहिती. हा मकई चिवडो ते याचं आपलं मकई चिवडा आहे. ठीक आहे, आता त्याच्या बाद हा एक आणला सेव. ठीक आहे, ते आपली जे आपण तुम्हाला म्हटलं होतं, आम्ही डायरेक्ट म्हणता यार घरी बनवायला गेलो असतो, एवढी परफेक्ट नाही बनली असती. आणि हे आम्हाला किती 40 रुपयात पेटून गेली. घरी बनवायला वेळ वेगळा गेला असता, तो पीठ हे ते कधी चक्ती बरोबर काम करत हे बी झालं. आता हे काही नाही, थोडंसं डीमार्टचे छोटं मोठं सामान आहे. तर आम्ही मेन ह्या चिवड्यावर टाकतो. मी आणली सेव आणि दुसरी वस्तू आणली ह्या मकई चिवडा. या 2 वस्तू आम्ही आता टाकतो आणि ह्या चिवड्याला करतो पूर्ण. तर मित्रांनो आपला फायनली बनला आहे आपला कोणता मुरमुरा चिवडा. हा आम्ही याच्यात टाकला पूर्ण माल मटेरियल. घेवायला टाकली सेव, घेवायला टाकली आपला पापडी आणि मीठ टाकला जाय ऑलरेडी.
मस्त पाणी छान दिसत आहे. छान नाही मस्त दिसत आहे यार. मस्त लाल मिरचीच्या तडका. टेस्ट कसा वाटला तुला? मस्त. मस्त बोलाय. चला आता आम्ही बनवला. आता याला आम्ही नेऊन गावाकडे किंवा घरी खावाले होते. मित्रांनो आज आम्ही आणला हा नवीनवाला मसाला छास आणि एक पाकिट आणलाय. आमच्या एक ग्लासमध्ये शायद येऊन जाईल. तर आज आम्ही हा पिऊन या पहिली पेला पण मस्त लागतात थोडसा. डीमार्ट गेलो होतो तिथं भेटला. कधी कधी भेटते तर घेऊन टाकला. आजचा दिवस झाला इथेच खतम झाला. आपला सॅटर्डे संडे खतम. उद्यापासून मंडे वर्किंग डे यार. ठीक आहे लवकर झोपायला लागेल म्हणून आता चला गुड नाईट शुभरात्री.